तुझा भाऊ पुरंजनचा एक मित्र आहे रामजी, ओळखतोस ना त्याला? मग तर तुला हे बी ठाव असल का केवळ रामजी सकपाळ आणि त्याचं पोरग भीमराव त्यांच्या बोलण्यानं त्यांच्या जातवाल्यांना असं अडकवत्यात का तुझ्या जातीचे लोक आम्हाला तरस द्यायला लागतात. तुला जास्त काही करायचं नाहीये, फक्त जे आम्ही सांगू तेवढंच करायचं. रामजीचा परिवार तुला ओळखतो ना? थोडंफार. तू पुरंजनचा भाऊ आहेस ना, त्यामुळे तू जे सांगशील त्यावर ते विश्वास ठेवतील. मला गरज लागली तर अजून पैका मिळतील का? समजूतदार आहे, समजूतदार आहे, चौदा समजला. भरपूर पैसे देऊ, भरपूर. बस तू आमचं काम करत राहा, आम्ही तुला पैसे देत राहू. उचलून घे. चल जा आता, जेव्हा काम असेल तेव्हा तुला सांगू. लालचीपणा फारच वाईट गोष्ट आहे. अरे जिथे लोभाचा दिवा जळतो ना, तो पोकळ असतो. मग ते संघर्ष असो, विद्रोह असो, नाहीतर एकात्मता. बराबर बोलताय शेठजी. पायक्याच्या समोर ज्ञान बिन काय भी कामाचं नाही. अरे ते बघा, महान ज्ञानी आंबेडकर गुरुजी कसं धूळ उडवत्यात. गुरुजी, ज्ञानी गुरुजी, कुठे जाताय? दुसरी शाळा शोधायला. आता तिथेच जाऊन शिकवेन. अहो तुम्ही गुरुजी शांतपणे घरी का नाही बसत आहे? हे शिकवण्यासाठी वेड्यासारखे इकडे तिकडे कुठे फिरत राहताय तुम्ही? तुम्ही तर राहूच द्या शेठजी. हा पागलपणा तुम्हाला नाही समजणार. मग समजावा ना गुरुजी, हे अभ्यास वगैरे काय आहे सांगा ना. गुरुजी, तुम्ही शहरात जाताय ना, मला पण सोबत घेऊन चला ना. तू शहरात जाऊन काय करणार आहेस? अहो ते चप्पल बूट शिवायचं सगळं सामान खरेदी करायचंय ना. तू काय करणार आहे त्याचं? गुरुजी, तुम्ही या लोकांशी बोलून या, तोपर्यंत मी पुढे जाऊन तुमची वाट पाहतो. हो शेठजी, शिक्षणाने काय होतं हे तर तुम्हाला कळणार नाही, पण एवढं तर नक्की कळत असेल की तुम्ही तुमच्या मुलाला शिक्षणाचं महत्त्व समजावलं असतं तर आज तो चप्पल बूट शिवायचं बोलला नसता. हे बघा, दुकानाचं सगळं सामान घेऊन आलो. उद्या माझ्या दुकानाचं उद्घाटन आहे. उद्यापासून हा ध्रुव सकपाळ एक कामगार माणूस होईल. आणि बाळादादा, उद्यापासून रोजच्या कमाईमधला काही भाग मी काकांना परत करीन, म्हणजे कर्ज कमी होईल. उद्या तर उद्घाटनच होणार. जेव्हा तू चांगलं कमवायला लागशील ना, तेव्हा परत कर. नाही काका, माझी आई म्हणायची की कुणाचं कर्ज ठेवणं चांगलं नसतं. आणि मी कर्जामुळे बरीच आयुष्य उद्ध्वस्त होताना पाहिली आहेत. पण मला तर आता जगायचंय. ध्रुव, काय बी बोलतोस तू? चला, जेवण तयार आहे. चला या समधी. ध्रुव बाळा, तू इथंच खा. नको काका. आणि वय आता वाद नका घालूस. चल ध्रुव, चल जेवाया. तुम्ही समदे बी काम संपून लवकर या. अहो ऐकता का? भीमाला बघा ना जरा. काय झालं? अहो तुम्ही चला ना. चला लवकर, चला या लवकर या.
पाहिलं असं वाटतंय की पुस्तकाच्या उशीवर डोकं ठेवून पुस्तकाची चादर पांघरून पुस्तकाचं सपान बघतोय माझा भीमा. सपान नाही, भीमच्या आयुष्यात पुस्तक त्याचं सत्य बनणार आहे. त्याच्या व्यक्तिमत्वाची निर्मिती अशीच जगातल्या समद्या पुस्तकांच्या आसपासच होईल. पुस्तकच त्याचे साथीदार असतील आणि पुस्तकच त्याची शक्ती. भीमाबाई, याला पुस्तकांसंग असं झोपू देऊ. त्याला लय आनंद होतो बघ. जवा जवा शेटजी सारखी माणसं याचा रस्ता अडवतील तवा तवा याच पुस्तकाच्या मधून हा मार्ग नक्की काढेल. मला विश्वास आहे. चला जेवण वाढते तवर झोपू द्या याला. सोडा माझं पुस्तक सोडा. बाबा मला वाटलं काय हरकत नाही बाळा. आणि ही चांगलीच गोष्ट आहे की तू तुझी पुस्तकं कुणालाच घेऊ देत नाहीस. भीमबाळा, माझी एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेव. ज्ञानाचा वापर बी योग्य मार्गाने होणं गरजेचं आहे. कंचा योग्य मार्ग बाबा? ज्ञान ते नाही जे तुला तुझ्या लोकांपासून दूर करल. त्यांच्या नजरेत तू लय मोठा बनशील. पण जर तू तुझ्या ज्ञानानं ते सौताला कमी समजायला लागले तर मग ते ज्ञान दहशत आहे. आणि दहशत कायम विनाशकारी असतं, निर्माण करणारं नाही. निर्माण करणार ज्ञान म्हणजे? ज्या ज्ञानानं सहजतेचा जन्म होतो. तुला बघून लोकांना वाटलं पाहिजे की त्यांना बी तुझ्यासारखं बनलं पाहिजे. त्यांच्या मनात तुझ्याबद्दल दहशत नाही, उलट श्रद्धा असावी, प्रतिष्ठा असावी, प्रेम असावं. आणि त्यांनी मोकळ्या मनाने तुझ्यापाशी योग्य आणि अयोग्य बद्दल जाणून घ्यायला यावं. याच ज्ञानाला निर्माणकारी ज्ञान म्हणतात. चला ताट वाढली, या लवकर. चल बाळा, जेवण करूया. उपाशी झोपणं बी चांगलं नसतं या. बूट चप्पल शिवून पॉलिश करून मिळेल. बूट चप्पल शिवून पॉलिश करून मिळेल. बूट चप्पल शिवून पॉलिश करून मिळेल. अरे काय करतोय तू? तुला लाज नाही वाटत काय? तू तर एकदम फालतू बोलू नकोस. आणि तसं पण तुमच्यासाठी तर मी मेलो आहे ना, आणि आता फक्त भूत आहे. मग भूतांना कसली लाज? हा, आता मी बाजा वाजवेल, बूट शिवेल, नाहीतर कुणाचं रक्त पिल. तुला काय घेणं देणं आहे? नाही ना. गपचूप जाऊन तुझं चहाचं दुकान उघड. अरे तुझ्याशी बोलून काय बी उपयोग नाही. शेठजीचं नशीबच खराब आहे. अरे मग जा ना. भीमराव, भीमराव, काय झालं गुरुजी, सांगा ना. काल मी दुसऱ्या गावाच्या शाळेत शिकवण्यासाठी जो अर्ज केला होता ना, तिथून आज निरोप आलाय की मी तिथे शिकवू शकतो. मी आजच तिथे शिकवायला जाणार आहे. मी तिथे तुझ्या प्रवेशाबद्दल सुद्धा बोलेन. तू कशाचीही काळजी करू नकोस. खरंच गुरुजी? हो भीमराव,
तुमच्यासारखे शिक्षक असतील तर विद्यार्थ्यांना काळजी करायची काय गरज आहे? गुरुजी गुरुजी चप्पल द्या, मी चमकवतो. ते माझ्या दुकानाचाच पहिला दिवस आहे. मी भीमराव सारखा अभ्यासात इतका हुशार तर नाहीये की अभ्यासात नाव कमावून तुम्हाला गुरुदक्षिणा देऊ शकीन. पण विद्यार्थी तर आहेच ना गुरुजी, आणि श्रद्धा मनात तेवढीच आहे. द्या ना चप्पल, मी लगेच चमकवतो. गुरुजी, देऊन टाका. वय गुरुजी, देऊन टाका. हे घ्या गुरुजी. पण ध्रुव, तुला हे सगळं करायची काय गरज होती? अहो गुरुजी, जर तुम्ही हा विचार नाही केलात की मी शेठजीचा पोरगा आहे, तर तुम्हाला माझी गरज कळेल आणि वाईट पण नाही वाटणार. मग तुम्हीच सांगा ना, याशिवाय मी काय करणार? बाजाचा तर काळ नाहीये आणि लोक मला त्यांच्या घरात शेतात काम देत नाहीत, कारण शेठजी त्यांना नकार देतील. मग हाच रोजगार योग्य आहे. चांगलं काम आहे गुरुजी. एका फाटलेल्या बुटाला शिवणं, त्याला पॉलिश करून चमकवणं, एका मेलेल्या माणसाला जिवंत करून हसवण्यासारखं आहे गुरुजी. गुरुजी, सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे का ध्रुव त्याचं काम मनापासून करतोय. आणि तुम्हीच म्हणला होता ना का कंच बी काम करा, पण मनापासून करा. काल रात्री मला हे सांगत होता ध्रुव का भले मी आंबेडकर गुरुजींकडनं शिकू नाही शकलो, पण त्यांनी शिकवलेल्या समजा गोष्टींचा आधार घेऊन मी आयुष्य जगणार. आणि तुमचं बोलणं मान्य करत की कर्म हीच पूजा असते, तर मग मी माझ्या पूजेला बसलोय गुरुजी. ध्रुव, तू बरोबर बोलतोयस. सगळं ज्ञान आपल्याला पुस्तकातून नाही मिळत. आपण आपल्या भोवतालच्या गोष्टीतून खूप काही शिकू शकतो. फक्त आपले डोळे उघडे असावे आणि मन मोकळं असावं. हो गुरुजी. मग जुने बाबा, इच्छा असेल तर चप्पल चमकवू? तसं पण माझा अंतिम संस्कार झालाच आहे आणि जुने झालात तुम्ही माझ्यासाठी. घ्या गुरुजी. आज तर फार चांगला दिवस आहे. आज तुम्हाला शिकवण्याचं काम मिळालं आणि त्याच्यामुळे माझ्या मित्र भीमरावसाठी एक मार्ग उघडला. आणि आज माझ्या दुकानाचा पहिला दिवस सुद्धा आहे आणि तुम्ही माझे पहिले ग्राहक आहात. हे घे ध्रुव, तुला तुझ्या कामातून जसा वेळ मिळेल हे अधूनमधून वाचत राहा. हा तुझ्या कामाचा मोबदला आहे माझ्याकडून. शेठजी, अजूनही काही बिघडलेलं नाहीये. मुलाला समजून घेतलं तर मुलगा देखील तुम्हाला समजून घेईल. चल भीमा, मला कामावर बी जायचंय. तुला माहितीये
तू हे जे काम करतोय ना याने तू या भीमराव सारखा गरीबचा गरीबच राहशील आणि तुझं लग्न बिग्न पण नाही होणार. त्याचं असं आहे जुने बाबा की मी तुम्हाला ओळखत तर नाहीये आणि अनोळखी माणसाकडून मी ज्ञान नाही घेत. तुम्ही जा, तुमचं काम करा, मी माझं करतो. जा. अच्छा, कधी चप्पल चमकवायची असेल ना तर येऊन जा दुकानावर. माझ्या मुलाला माझ्यापासून दूर करण्यासाठी हा भीमराव आणि त्याचा परिवार जबाबदार आहे. भीमरावला त्रास देण्यासाठी मला त्याच्या परिवाराला त्रास द्यावाच लागेल. भीम सोड की, जाऊ दे मला. नाही, तू माझी ताई आहेस, मी तुला असं जाऊ नाही देणार. आय समजाव की ग ह्याला. भीमा, अगं पर जाशील कशी? बाबा बी घरात नाही, बाळा बी. बाबांना यायला लय वेळ लाग नाही, तवर लयच उशीर होऊन जाईल. आणि तसं बी मी माझ्या सासरनं एकटी येतो एकटी जातो ना, तर मग मी जाईन एकटी. माझं पोरग लय आजारी आहे. निरंजन काका सांगत होते ना, 2 दिवसापासून त्याला लय खोकला आणि ताप आलाय. मला त्याच्या जवळ जायचंय गाई. मी चालले. अगं गंगाताई, त्यांच्यावर उपचार चालू असन आणि तसं बी भाऊजींचं भांडण तुझ्याशी आहे, पोरांशी नाही. ते त्यांची काळजी घेत असत्यान, तू नका जाऊस. मी पण तर आई आहे ना, मला माझ्या पोरांकडे जायचंय. नाही, काय झालं? बाळा, गंगा सांगल तुला रस्त्यात काय झालं ते. तू तिला स्टेशनला सोडून ये. जा जा लवकर जा. वय चल. चल. आत्या, सांभाळून जा हा, समजा नीट होईल. समजा ठीक होईल, काळजी नग करूस. तू पण तुझी काळजी घे. वय जा जा लवकर जा जा. गंगाताई नका जाऊस. गंगाताई, आई, भाऊजी ताईला त्रास तर नाही देणार ना? नाही देणार. आणि जरी दिला तरी बी गंगाताईला तिथंच राहावं लागत. वय, कारण का बाईचं लग्न झाल्यावर सासरच बाईचं घर असतंय. तिचं जगणं मरणं समजा तिथंच असतंय. ही जगाची रीत आहे, हे समजून घे तू. पण आई, बायकासनी असं कुणी बनवलं जे आपलं घर सोडून दुसऱ्याच्या घरी जातात आणि त्यांचा नवरा त्यांच्यासोबत कसं बी वागू दे, त्यांना ते का सहन करावं लागतं आणि त्यांना त्याच घरात राहावं लागतं, असं का म्हणून आहे? भीम, बाळा, बाईचा जन्म सेवा करण्यासाठीच असतोय. समध्यांची सेवा, पतीची सेवा, सासूची सेवा, सासऱ्याची सेवा, आणि हेच केल्याने तर तिला स्वर्गात जागा मिळते ना. हे समजा तुला कोणी सांगितलं? पुस्तकात लिहिलंय, प्रवचनात बी ऐकलंय. पत्नी पतीची दासी असती आणि पती परमेश्वर असतो. परमेश्वराच्या इच्छेला मान देणं प्रत्येक पत्नीचा धर्म असतो.
दासीला तर हे समज करावंच लागतं. मग हा धर्म चुकीचा आहे ना आत्या? आणि ती पुस्तकं बी चुकीची आहेत ज्यात ह्या समध्या गोष्टी लिहिल्या आहेत.